त्याग महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, आजच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि पर्यावरण तज्ज्ञ, केवळ पर्यावरण तज्ज्ञ नाही तर एक लढाऊ कार्यकर्ते सोनम वांगचुक, त्यांनी नुकताच लडाखमध्ये त्यांच्या लडाखच्या जनतेसाठी दिलेला लढा दिल्लीला देखील हलवून गेला, हे सगळं आपल्याला माहिती. ते आमचे सोनम वांगचुक. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांतजी देशमुख, आमचे विश्वस्त शिवाजीराव कदम, एम.एस. जाधव, गोरडे सर, या संमेलनाचे अध्यक्ष सुरेश द्वादशीवार, मंचावर इतर मान्यवर आणि समोर बसलेले सगळे मान्यवर. आपण गेली 3 दिवस गांधी विचार दर्शन शिबिराच्या वेगवेगळ्या चर्चासत्राच्या रूपाने गांधींच्या पुन्हा पुन्हा आपण उजळणी केलेली आहे आणि या 3 दिवसाच्या संमेलनामुळे आम्हाला स्वतःला असं वाटतं की आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. असं वाटत होतं की सगळं काही विझलं आहे का, तर तसं नाही आहे आणि आम्ही लढायला तयार आहोत, खंबीर आहोत आणि आम्ही एकटे नव्हतो, तर आमच्या मागे भरपूर लोक आहेत. आम्ही जी काही व्यवस्था केली ती व्यवस्था कमी पडली, बाहेर देखील खुर्च्या लावाव्या लागलेल्या आहेत. इतका चांगला प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला. केवळ कोथरूडमधूनच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, कोल्हापूर, सांगली, चंद्रपूर, नागपूर, वेगवेगळ्या भागातून, कोकणातून अनेक कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि एक संजीवनी घेऊन इथे जात आहेत. तेव्हा गांधींचे जे वैशिष्ट्य आहे की गांधी ज्यावेळी जिवंत होते त्यावेळी त्यांनी अनेकांना प्रेरणा दिल्या, त्या स्वतः लढले, पण ते गेल्यानंतर आता इतक्या वर्षानंतर देखील गांधींची प्रेरणा आम्हाला मिळते आहे. तेव्हा जे आम्ही म्हणतो की गांधी कधी मरत नाही, हे त्याचं हा पुरावा आहे त्याचा. तेव्हा या समारोपाच्या सत्रासाठी आपल्या सगळ्यांचं आणि पाहुण्यांचं मनापासून स्वागत. हे करत असताना काही लोकांचा नक्की उल्लेख केला पाहिजे की 3 दिवसामध्ये ज्यांनी मदत केली, यांच्यामुळे हे संमेलन शांततेने व्यवस्थित पार पडलं. आपल्यापैकी काहींना कदाचित कल्पना असेल की आमच्या आजूबाजूला आमचे हितचिंतक फार आहे. त्या हितचिंतकापैकी काही जण इथे येऊन काही उपद्रव करायचा त्यांनी प्रयत्न पण केला, पण सुदैवाने एवढी माणसं बघितल्यानंतर ते परत गेले शांतपणे. थोडंफार जे काही बोलायचं ते थोडंसं काही उलटी करायची होती ते करून गेले, पण त्यांचाही इथे सहभाग राहिला. या सगळ्या कामामध्ये इथल्या पोलीस खात्याने देखील आम्हाला भरपूर सहकार्य केलं. ही सगळी व्यवस्था होत असताना स्वच्छता ठेवणं, इथल्या सगळ्या गोष्टीच्याकडे लक्ष ठेवणं, रस्त्यावरती अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेणं, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इथले वॉर्डस्तरीय जे कार्यकर्ते आमचे गायकवाड साहेब जे कचऱ्याचं नियोजन करतात, त्यांची आणि त्यांच्या टीमची देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत झालेली आहे. युक्रानचे कार्यकर्ते आणि या विचार साहित्य संमेलनासाठी जे कार्यकर्ते म्हणून तात्पुरते व्हॉलिंटियर म्हणून इथे कामाला आले, त्यांचाही फार मोठा सहभाग आहे. ही सगळी व्यवस्था रासकर म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी उभी केली आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल तर त्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. मला कल्पना आहे त्रुटी राहिलेल्या आहेत, पुढच्या वेळी राहणार नाही याची आपण अधिक दक्षता घेऊ. या संमेलनामध्ये अजून एक मला महत्त्वाचा भाग आपल्याबरोबर सांगायला आवडेल की काही जिल्ह्यातून बाहेरून आलेल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे जाहीर करा की अशा साहित्य संमेलन ठिकठिकाणी व्हावे, आणि सर असं जाहीर केलं तर आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये असं साहित्य संमेलन घ्यायला तयार आहोत. मी ज्यांना ज्यांना असं शक्य आहे त्यांनी आम्हाला कळवावं. आपण पुढच्या काही काळामध्ये पुढे कुठे साहित्य संमेलन घेता येईल, कसं घेता येईल, एकच घ्यायचे का अनेक ठिकाणी घ्यायचं, याचं आपण नियोजन करू. पण एकूण महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या या गांधी विचार साहित्य संमेलनामुळे आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आम्ही इतका मोठा प्रोग्राम केला. ज्यावेळी आम्ही कार्यक्रम ठरवत होतो त्यावेळी आम्हालाही कल्पना नव्हती की एवढा मोठा कार्यक्रम होईल. छोटा आमच्या गांधी भवनच्या इमारतीमध्ये जो हॉल आहे वरती, ती साधारण 350-400 लोक पावतात, तिथे तेवढे लोक असतील अशी गृहीत धरून आम्ही सुरुवात केली होती. पण जसं लक्षात आलं की नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो, इथपर्यंत आलो आहे आणि हे सोपं नाही आहे, पण इतकं अवघडही नाही हे लक्षात आलं. म्हणून आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे, कार्यकर्त्यांच्या वाढला आहे. तसा संयोजनामधला आम्हा सगळ्या विश्वासांच्या आणि विश्वासांच्या पाठीमागे जे अनेक हितचिंतक उभे राहिले, ज्यांनी अनेक लोकांनी आम्हाला सढळ हाताने मदत केली, त्यांचा देखील इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. त्या सगळ्यांच्यामुळे हे यशस्वी झालं. आमचे कार्यकर्ते आणि सहकारी गेले जवळपास
15 दिवस महिनाभर सतत राबवत होते, तर त्या सगळ्यांचं हे यश आहे. तर ही मला वाटतं की आपण आता समारोपाच्या सत्रात असलो तरी एका अर्थाने हा समारोप नाही, तर एक नवीन आंदोलनाची सुरुवात आहे आणि या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.